का केलं तू असं माझ्या बरोबर? तुला माहित होतं ना तुला बघायला स्थळ येणार आहे, मग तू सांगितलं नाही का मला? बोल ना. तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर जेन्युइनली प्रेम आहे, मग अशी का वागतेस माझ्याशी? बोल ना. समायरा जे बोलते ते खोटं आहे ना? अगं बोल ना. असं तू गप्प काय आहेस? असं बोल ना काहीतरी प्लीज. इडियट! ट्रेलरली गाडी चालवतोस का मूर्ख? ही गाडी नक्की कुठली तरी बाई चालवते. लायसन्स कसं मिळतं यांना काय माहित. इंडिकेटर द्यायची अक्कल नाहीये, हॉर्न नाही वाजवायचा. पिंटोक. ही बघा आली आसावरी नवरी मुलगी. काय रे गौतम, म्हणजे तुला मुलगी पसंत आहे? हो म्हणजे काय ग आसावरी, तुला आमचा गौतम पसंत आहे ना? आसावरीचं तुझ्यावर प्रेम असतं तर तिने त्या गौतमशी लग्न करायला होकार का दिला असता? अरे मूर्ख, झोपेत गाडी चालवतोयस का? रॉंग साइडला बाईक चालवतो मूर्ख. बाजूला बाजूला. गौतम, गौतम, हे गौतम डोळा. हो दादा पकडा. हे गौतम, हे काय करू मी, काय करू? आणि गौतमला तरी कसं सांगू की मी लग्नाला हो बोलले नाही अजून? गौतम, मला तुला सांगायचं की खरं काय आहे ते, आणि ते काय सुरू आहे तुला नाही माहित. तुला नाही माहित गौतम, मला तुला सगळं खरं सांगायचंय. मला सांगायचं की असं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तू खूप श्रीमंत आहे आणि आम्ही नाही. कसं होणार आहे सगळं हे मला नाही कळत. मी काय करू? मी मम्मीला कसं समजावू? मला नाही कळत. स्वामी, स्वामी प्लीज प्लीज मदत कर. ताई, बोल ना आमच्याशी. काय प्रॉब्लेम आहे? आशुताई, तुला माहितीये ना ग मम्मी कशी आहे. तू तिला सांग ना काही प्रॉब्लेम असेल तर. तुला तो मुलगा आवडला नाहीये का? आणि तुला सांगता येत नाहीये म्हणून तू मम्मीला बोललीयस का वेळ पाहिजे म्हणून? ताई, मला ना मम्मी विचारत होती आपल्या बाईचा कोणी मित्र आहे का, पण मी तिला नाही बोलली. म्हणजे कोणीच मित्र नाहीये असं बोलली मी तिला. अगं ताई बोल ना काहीतरी. ताई बोल ना. ताई अगं थांब, गप बसा ग. असेल तो मुलगा भारी म्हणून ताई काय लगेच हो बोलेल काय? गप, ताईला खाऊ दे ना आपला थोडा भाव, त्याला पण तडपू दे जरा. आणि मम्मी तडकलीये त्याचं काय? हो अनु, पण हा काय छोटा मोठा डिसिजन नाहीये ग. आपल्या ताईच्या पण काही अपेक्षा असतील की नाही तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून. ताई, तुला डायरेक्ट त्याच्याशी बोलायचंय का? हा, म्हणून तुला वेळ हवाय. आणि हो, तुला हा मुलगा आवडला नसेल ना तर काही प्रॉब्लेम नाही. मम्मीला वाटतंय तसं, पण मला माहितीये ना तुला बघायला पण खूप मुलं येतील. तर ताई, मम्मीवर चिडू नको हा. बघ ना, म्हणजे ती तिच्या जागी बरोबर आहे आणि तुझं पण बरोबरच आहे. शेवटी लग्न तुला करायचंय. पूर्ण लाईफची गॅरंटी पाहिजे ना. तुला तो मुलगा आवडला पाहिजे आणि असं तसं नाही, 100% आवडला पाहिजे. त्यामुळे तू तुला हवा तितका वेळ घे. फक्त
मम्मी पप्पांवरती चिडू नको. सावकाश सावकाश, हळू 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 गौतम हळू हळू हळू. गौतम गौतम बिंदू. गौतम काय झालं? काही ओरडू नकोस, शांत हो, शांत. मॅडम 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 लवकर या. आजी लवकर या, बघा काय झालं. काही झालं, तू कशाला ओरडतेस तू? पण झालं काय, याला किती लागले? आणि काही लागलं नाहीये जास्त. तू उगाच पॅनिक. तू आज जा, आज जा. मग बायकांना कुठल्याच सिच्युएशन मध्ये इमोशन कंट्रोल करता येत नाहीत का? काय झालं बिंदू? कशाला एवढा मोठमोठ्या माझा कॉल चालू आहे वरती. अरे काय हे काय झालं? काय झालं बापरे? काय लागलंय? अरे देवा, जे जे काय झालं गौतमला? ऍक्सिडेंट झालाय त्याचा. नशीब माझ्याच गाडी समोर आलाय. पटकन उचलून हॉस्पिटलला घेऊन गेलो मी. अरे मी कायम सांगत असते ना रे, सांभाळून बाईक चालवायचा. पण आमची ए गौतम, दुखतंय का? कुठे लक्ष होतं तुझं? हा हे बाळा, जय तू तरी सांग ना, हे कसं झालं? एक तर हेल्मेट घातलं नव्हतं, वेड्यासारखा बाईक चालवत होता, डायरेक्ट येऊन गाडीला धडकला. नशीब आमच्या गाडीची स्पीड कमी होती. इम्पॅक्ट फार झाला नाही, पण तरी जरा लागलंच त्याला. बास बास बास, त्याच्यापेक्षा जास्ती काही बोलू नको मला. नाही ए बोल ना बाळा. आई आई, आपण थोडा वेळ देऊया का त्याला? मी बोलीन त्याच्याशी नंतर. गौतम, तुला काहीच आठवत नाहीये? मी दिसते का तुला? मी दिसते? हे बघ, हे किती आहेत? हे किती दिसतात? हे नाही. गौतम इकडे बघ माझ्याकडे. गप्प बसशील जरा? याददाश्त चली गई. आजी, मी टीव्ही सिरियल्स बघते, मला माहिती. आधी हिरोच्या डोक्याला लागतं, मग तो भैसाटतो आणि म्हणायला लागतो, मैं कौन हूं, मैं कहां हूं. असाच होतं. बास गा बाई, स्टॉप दिस नॉनसेन्स. कुठे काय बोलावं कळत नाही का? ओके, एक मिनिट. हा, एक कोणाला फोन लावतेस तू ह्या वेळेला? साक्षी ताईला कळवायला नको? अगं वेडी आहेस का तू? कशाला तिला फोन करून घाबरवतेस? आणि ही काय वेळ झाली का मुलीच्या सासरी फोन करायची? तेव्हा अक्कल वाटत होते तेव्हा कुठे गेली होतीस तू? कुठेतरी गवत चरायला गेली असेल. बाहेरची लोक बोलतात खानोलकरांचा सगळ्यात धाकटा मुलगा बेजबाबदार आहे, वाया गेलेला आहे, काही करत नाही, कामधंदा, ऑफिसला येत नाही, रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. पण असं ते म्हणत असले तरी घरी आम्ही आहोत ना तुझी काळजी घ्यायला. कोणतरी इथे घरी वाट बघत असतं. तुला काही झालं तर त्यांना त्रास होणार असतो. हे लक्षात नाही येत का तुझ्या? गौतम, मी तुझ्याशी बोलतेय, बोल काहीतरी आता. बोलत का नाहीये हा काही? हा ए गौतम. आई आई, तू त्रास करून घेऊ नकोस. आणि प्लीज त्याला कोणी काही बोलू नका आता. जय, तू गौतमला त्याच्या रूम मध्ये घेऊन जा ना बाळा. गौतम, अरे बिंदू, दृष्ट काढ ग माझ्या पोरांची. आणि जय, काहीही कर, तू कसंही कर, पण ह्या पोराचं बाईक चालवणं बंद करून घे. अरे आपल्या घरामध्ये 4 कार्स आहेत ना, कशाला हव्यात त्या बाईक्स? जय, बोलशील ना त्याच्याशी? विचार त्याला काय त्याच्या डोक्यात.